कसे आहात सर्व मस्त आणि मजेत ना. मी यशनी तुमचं माझ्या आलेल्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज मी तुम्हाला दाखवते की आज रेडीमेड असलेले ब्लाउज जे आपले गाऊन्स असतात तर ते कशा पद्धतीने एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने त्याचं हे करायचे, फिटिंग करायचे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचे जे आपले गाऊन आहेत, तर हे आपण कशा पद्धतीने हे जे गाऊन आहेत ना, हे असे खूप मोठे आहेत बघा. हे आपल्या साईजला येत नाही आहे ना. हा खूप मोठा गाऊन आहे. तर तो कसा व्यवस्थित आणि फिटिंगमध्ये आपल्या मापाचा स्टिच करायचा ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही जरी अशा पद्धतीचे जर ब्लाऊज नीट परफेक्ट असे ब्लाऊज नव्हे गाऊन असे परफेक्ट जर फिटिंग केलं तर तुमचा कस्टमरसुद्धा तुमच्यावरती हॅपी होणार आहे. सो ते कसे करायचे त्याचप्रमाणे बघू शकताय तुम्ही. मी हा जो गाऊन आहे तर तो सुद्धा मी एकदम परफेक्ट केलेला आहे. तर याचा शोल्डर आहे तर तुम्ही बघू शकता एवढा आहे शोल्डर हा असा. इथून पुढे स्लीव जोडलेली आहे. एवढा शोल्डर आपल्याला जर आहे असा जर गाऊन घालायचा म्हटला तर तो शोल्डर आहे तो इथपर्यंत येऊ शकतो, इथपर्यंत येऊ शकतो. आणि ते दिसायला बरोबर अजिबात दिसलं जात नाही. काही लोक काय करतात, हे इथपर्यंत येतं तर आपल्याला जेवढी हवी तशी जर मॅनेज करायची म्हणतात डायरेक्ट स्लीव कट करतात आणि नंतर पुढं ते हे स्लीव कट करून नंतर त्यांना जेवढी हवी तेवढी मॅनेज करून घेतात. तर ते तसं न करता तुम्हाला कशा पद्धतीने जेवढा आपल्याला शोल्डर हवा आहे तर याचा तुम्ही बघू शकता शोल्डर जेवढा मला हवा आहे तेवढाच मी इथं स्टिच केलेला आहे. आणि एकदम सुंदर असा फिटिंगमध्ये हा माझा जो हा गाऊन आहे तो इथं मी स्टिच करून घेतलेला आहे किंवा फिटिंग करून घेतलेला आहे. तो कशा पद्धतीने फिटिंग करायचा ते तुम्हाला मी आता दाखवणार. न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी आहेत त्या डिटेल्समध्ये समजतील आणि तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने गाऊन जो आहे किंवा तुम्ही नाईटी बनवत असाल तर नाईटी जी आहे ते एकदम परफेक्ट अशी फिटिंग करू शकाल. चला तर तुम्हाला मी आता दाखवते. तर बघू शकताय तुम्ही इथं मी हा गाऊन इथं उलटा असा पसरून घेतलेला आहे. आता त्याचं सेंटर काढून आपण ते एकमेकांवरती फोल्ड करून एकमेकांवरती घेऊन घ्यायचं आहे. नीट एकमेकांवर व्यवस्थित असं परफेक्ट ठेवून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला जेवढा हवा तेवढा शोल्डर आपल्याला मेजर करून टाकायचा आहे. तर याचा बघा रेडीमेड जो आहे तो 5-5.25 इंच भरतोय तर आपल्याला एवढा नको, मला 3.5चा रेडी हवा आहे तर मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा नक्कीच तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही इथं मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथून आपल्याला खालच्या साईडला जसं आहे अगदी तसाच आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. जसं आपण मुंड्याला देत असतो ना अगदी तसा. तर खालच्या साईडला थेडछाड काहीही न करता फक्त वरूनच जेवढा आपल्याला हवं तसं मी असा मुंड्याचा शेप देऊन घेत आहे. तुम्ही सुद्धा अगदी असाच द्यायचा आहे. तर तुम्ही ही जर शेप आहे तर हा स्लीव काढून सुद्धा देऊ शकता किंवा असा मी आता आहे असा तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेला आहे. पण याच्या आधी मला ही स्लीव काढून घ्यावी लागणार आहे. तर आता मी ती स्लीवसुद्धा काढून घेणार आहे. ती माझी मगाशी काढायची राहिली होती. सो मी आता स्लीव पण काढून घेतलेली आहे. आणि इथं जसं आपण ठेवलं होतं मगाशी मार्किंग केल्यानंतर तसंच ठेवून घ्यायचं आहे. आणि इथं मार्किंग जसं आहे त्यानुसार आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी सगळं कॉर्नर एकमेकांवरती व्यवस्थित आणि परफेक्ट ठेवूनच तुम्हाला हे कटिंग करून घ्यायचं आहे. नाहीतर नंतर स्टिच करत असताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्हाला व्यवस्थित असं ठेवून घ्यावं लागणार आहे. तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा मुंड्याचा शेप कसा अगदी आपण देतो तसा परफेक्ट शेप आलेला आहे. त्यानंतर हे आता आपण दोन्ही साईडला समानच कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपण नेहमी ब्लाऊज किंवा ड्रेसेस वगैरे स्टिच करत असताना तुम्हाला माहीतच असेल की जो मुंडा आहे समोरच्या साईडचा मुंडा आहे तो थोडासा खोलगट असतो अर्धा इंचाने. तर इथं आपल्याला अर्धा इंचाने खोलगट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला इथं अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला जसं आहे तसंच घ्यायचं आहे, फक्त वरच्या साईडला आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहेत. तर बघा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर जे आपण मार्किंग केलं आहे जसं केलं आहे तसं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मी ज्याप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं होतं त्यावरूनच कटिंग करून घेते आहे. दोन्ही साईडनं आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं तर तुमचा जो आता हा गाऊन आहे तो अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्हाला बसून जाणार आहे यासाठी. तर जसं आपलं ब्लाऊज एकदम फिटिंग असतं तसं हे नसतं. हा गाऊन आहे तर थोडा लूजच आपण वेअर करत असतो, लूजच असतं, लूजच कम्फर्टेबल वाटतो वेअर करायला. सो तर इथं आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण बाहीमध्ये सुद्धा चेंजेस करायचे आहेत. जेवढी होती बाहीची उंची मी आहे तेवढीच ठेवलेली आहे, कारण जास्त पण लहान स्लीव मला योग्य नाही वाटत गाऊनसाठी.
मोठीच आवडते, सो मी एकमेकांवरती ठेवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी ठेवून घेत असताना ज्या साईडला आपण शेप देणार आहे त्या बाजू एकमेकांसमोर ठेवून घेतलेल्या आहेत. अशानं काय होतं, तर तुम्हाला ज्या साईडला तुम्हाला खोलगट भाग करायचा आहे अगदी त्याच साईडला होऊन जातो. नाही तर कधी कधी काय होतं, एका साईडला म्हणजे एका बाहीला एका साईडनं होतं आणि एका साईडला दुसऱ्या साईडनं होतं एका बाहीला. असं होऊ नये यासाठी एकमेकांसमोर ते पहिलं ठेवून घ्यायचे आहे. याच्याने तुमचा वेळही वाचते आणि नंतर उसवा, नंतर स्टिच करा असं करायला लागू नये यासाठी बाहीमधून फोल्ड केलेले आहे त्याला 2 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते समान यावं आणि तिथून पुढं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. फिश शेप असतो ना, अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. फिश कट असतो त्या पद्धतीने, फिश कट नाही, फिश शेप आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं मी बाहीला स्लीवला इथं शेप देऊन दिलेला आहे. तो थोडा फ्रॉक आहे तो एकदम परफेक्ट असा ह्या कापडावरती उठत नाही आहे, सो तुम्ही सुद्धा समजून घ्यावं. तर बघा इथे एका साईडला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ही आपली फ्रंट बाजू आहे, ज्या साईडला आपण खोलगट भाग केलेला आहे त्या साईडला. तसंच आपण दुसऱ्या स्लीवला सुद्धा करून घ्यायचं आहे. समोरच्या साईडला 2 इंचावरती आपण अंदाजे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून पुढं आपला खोलगट भाग जसा असतो तसा आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंगवरनंच कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या आपल्या दोन्ही स्लीव आहेत त्या आता आपण ग्राउंडला अटॅच करायला आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता यालासुद्धा आपण फ्रंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून स्टिच करत असताना कोणताही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी. आता ह्या दोन्ही बाह्या आपल्या झालेल्या आहेत आणि गाऊनचंसुद्धा आपलं खोलगट भाग देऊन झालेला आहे. आता हे आपण कसं स्टिच करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण ब्लाऊजला स्लीवला सेंटरला दोन्ही आपल्याला थोडे थोडे कट छोटे छोटे देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा हे इथं बाही जोडायच्या आधी इथं आपण कट केलेलं आहे तिथं थोडंसं असं उसवू शकतं, त्यामुळे इथं तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचं आहे. तिथं एक परमनंट टिप तुम्हाला देऊन घ्यायचं आहे, कारण ही जी टिप असते रेडीमेड गाऊनची जी टिप असते ना, किंवा रेडीमेड कोणताही तुम्ही टॉप कुर्ती वगैरे काहीही घ्या, तर त्याला तुम्ही काय होतं, तर त्याला ते कच्ची टिप देतात ते लोक, सो ते उसवण्याची शक्यता असते. सो तिथं आपण आपल्या पद्धतीने इथं टिप देऊन घेतलेली आहे. आता याचा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि जिथं आपण नॉच दिला होता स्लीवला, तर तो आपल्या त्या शिलाईवरती ठेवून आपल्याला परफेक्ट समोरच्या साईडला समोरची साईड येईल. म्हणजे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, खोलगट भाग हा आपल्या समोरच्या साईडला येणार आहे. तर त्या पद्धतीने मॅनेज करतच ही खोलगट बाजू आहे ती मी समोरच्या साईडला ठेवून घेतच आपल्याला इथं टिप देऊन घ्यायची आहे, जसं आपण ब्लाऊजला किंवा ड्रेसला करतो अगदी त्या पद्धतीनं. तर बघा एकमेकांवरती हे ठेवून घ्यायचं आहे, इथं आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. तर हे ठेवून घेत असताना जसं आपण सेंटरला जी नॉच केला होता किंवा छोटासा कट देऊन दिला होता, तो आपल्या शोल्डरच्या टिपवरती ठेवून घ्यायचा आहे आणि तिथून नंतर अर्धा इंचाचा मार्किंग सोडून आपल्याला हे मार्किंग करून अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला हे टिप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता एका साईडला मी करून घेतलेला आहे. अगदी याच पद्धतीनं आपण मागच्या साईडला सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. खूप सोपं आहे, काहीसुद्धा याच्यामध्ये अवघड नाही आहे. तुम्ही बिगिनर असाल तरीसुद्धा तुम्ही एकदा जरी हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला ब्लाऊज कसा प्रोफेशनल पद्धतीने फिटिंग करायचा ते तुमच्या अगदी लक्षात येणार आहे. तर बघा हे दोन्ही साईडनं आपण स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा इथं बाही आपल्याला अपुरी पडलेली आहे, कारण इथं आपण कट करून घेतलेलं आहे शोल्डर आणि खोलगट भागसुद्धा देऊन घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते तेवढं आपलं इथं एक्स्ट्रा होऊन जाणार आहे. तर तुम्ही जर सपोज तुम्ही जर लहान असाल, तुमची तब्येत जर किरकोळ असेल, तर तुम्ही आहे असं जस्ट कट करून द्यायचं आहे आणि जसं तुमचं फिटिंग असेल त्या मापानं तुम्ही कट करू शकता. पण जर तुम्हाला फिटिंगमध्ये जर जास्त हवा असेल किंवा तुम्हाला हे असा जर बसून जाणार नसेल, तर तुम्ही इथं खालच्या साईडला जे तुम्ही हाईटमध्ये मॅनेज करणार आहात तिथला कपडा घेऊन वरच्या साईडला स्लीवला तुम्हाला जॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला स्लीव अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी इथं डबल टिपसुद्धा देऊन घेते आहे. समज असावं जिथं कमी पडले ना, तिथं तुम्ही खालच्या साईडला हाईटमध्ये जेव्हा तिथला कपडा कट करणार आहात ना, तर तोच कपडा तुम्हाला स्लीवला जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी हवी तेवढी स्लीव इथं तयार होईल आणि परफेक्ट बसून जाईल फिटिंग. जर जास्त हेवी जर असेल तर आणि जर किरकोळ असेल तर नंतर हे आपल्याला कटिंगच करून काढून लागणार आहे. सो तिथं एवढं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता स्लीव आपली जोडून झाल्यानंतर किती सुंदर अशी स्लीव बनलेली आहे.
अगदी त्याच पद्धतीने मी इथं दोन्ही साईडला स्लीव जोडून घेतलेले आहेत. एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आणि प्रोफेशनल पद्धतीने हे आपल्याला जोडून घेतलेलं आहे. आता फिटिंगची वेळ आलेली आहे. आता फिटिंग करत असताना जेवढं तुमचं माप आहे तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी 6 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. मला 6 इंचाचा हवा आहे, सो 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथून आपल्याला फिटिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं मी अंदाजे फिटिंग करून घेणार आहे, कारण आपला हा जो गाऊन किंवा नाईटी असते ना, ती एकदम ब्लाऊज किंवा टॉपसारखी किंवा ड्रेससारखी अजिबात फिटिंगमध्ये नसते, ती लूजच असते. सो इथं अंदाजे मी 4 इंचाचं म्हणजे माझ्या 4 बोटांचं असं अंदाजे अंदाज घेऊनच मी तिथं ते टीप देऊन घेतलेली आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला जशी हवी तशी मी तिरपी घेतलेली आहे बघा, आणि कमरेच्या जरा खालीपर्यंत तिरपी घेतलेली आहे आणि तिथून खाली जशी पहिली होती तशी देऊन घ्यायची. याच्याने काय होतं तर तुमच्या गाऊनला, त्या नाईटीला एकदम सुंदर असा घेरसुद्धा राहतो आणि फिनिशिंगमध्ये बसूनसुद्धा जातं. तर बघू शकता तुम्ही एवढा आपला हा फिटिंगमध्ये गेलेला आहे पार्ट. तिरपा खालच्या साईडला मी घेतलेला आहे. जसा होता पहिली टीप होती त्यावरूनच मी इथं खालीपर्यंत आहे अशी स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी स्लीवसुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडचे सुद्धा अगदी त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे. 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याचाच अंदाज घेत आपल्याला पुढे फिटिंग करून घ्यायचं आहे. हे इथं बाईला हे करत असताना, टीप देत असताना तुम्हाला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की व्यवस्थितच तुम्हाला तिथं स्लीवला मागं पुढं न होता अगदी परफेक्ट पद्धतीनेच तुम्हाला एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि ही टीप आहे ती देऊन घ्यायची आहे. मी हे अंदाजे घेतलेले आहे. तर तुम्ही तसं न करता जर तुम्हाला फिटिंग करत असताना तुम्ही तुमचं जे माप आहे ते सुद्धा तुम्ही मोजूनसुद्धा टाकू शकता. तर मला मोजून घ्यायची गरज पडत नाही. मी अशा पद्धतीने माझे स्वतःचे गाऊन मला अंदाज आहे, सो मापाचा मला अंदाज आहे माझ्या, सो मी माझ्या अंदाजानेच हे फिटिंग करत असते. दुसऱ्या कुणाचं कस्टमरचं जर तुम्ही घेत असाल तर ते तुम्ही मापानं करू शकता किंवा कस्टमरला जसं हवं तसं त्यांना विचारून तुम्ही तिथं ते टीप किंवा माप टाकून ते तुम्ही फिटिंग करून देऊ शकता. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे फिटिंग झालेलं आहे. आता खालच्या साईडनं सुद्धा मला हाईटमध्ये जास्त होतोय, सो हाईटमध्ये सुद्धा मला कमी करायचं आहे. तर बघा मी 5 बोटाचं अंतर घेतलेलं आहे. अंदाजे हे 4-5 सेंटीमीटरच असणार आहे किंवा 4-5 इंचाचंच ते असणार आहे. तर ते तेवढं मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने एक टीप देऊन घेते. ही टीप देत असताना सुद्धा तुम्हाला केअरफुली द्यायची आहे. समान अंतरावरती तुम्ही कापड फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ती टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम परफेक्ट अशी व्यवस्थितच तुम्हाला ॲडजस्ट करूनच ते घ्यायचं आहे. कुठेही धूळ येणार नाही याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ही खालच्या साईडला फिटिंग करत असताना, खालच्या साईडला हाईटमध्ये मॅनेज करत असताना तुम्ही व्यवस्थित असं फिटिंग टीप द्यायची आहे. तिरपी टीप देऊन जायची नाही, ज्याच्याने तुमच्या गाऊनचं किंवा नाईटीचं जे फिनिशिंग आहे तर ते बिघडू शकतं. यासाठी याचा फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला शेवटी घालून दाखवेनच कशा पद्धतीने मी हा फिटिंग केलेला आहे. ते व्यवस्थित आणि परफेक्ट असा तुम्हाला इथं फिटिंग देऊन घ्यायचं आहे. तर ते आपलं इथं बघा खालच्या साईडनं सुद्धा टीप देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि एका लाईनमध्येच इथं आलेली आहे. कोणत्याही प्रकारे इथं चून वगैरे बिलकुल पडलेली शकता तुम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो गाऊन किंवा नाईटी आहे ती फिटिंग करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपण कट करून घेतल्यानंतर जेवढं आपल्याला हवं अगदी तेवढाच इथं हा शोल्डर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर मी फक्त इथून शोल्डर कट केलेला आहे, बाहीमध्ये काही छेडछाड केलेली नाही. फक्त इथून आपली जी ऑलरेडी स्लीव होती ती कट करून घेतली. शोल्डर जेवढा आपल्याला हवा तेवढा ठेवून घेतलेला आहे आणि त्याला ही बाही जी स्लीव आहे ती आपण इथं हे करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिच करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फिटिंग सुद्धा मी जसं मला हवं तसं मी घेतलेलं आहे. आणि इथं सुद्धा मी एक असं पॉकेट बनवलेलं आहे. बघू शकता मोबाईल वगैरे ठेवायला किंवा दुसरं काही तुम्ही नक्कीच याच्यामध्ये ठेवू शकता तुमच्या गरजेच्या वस्तू. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपण हा जो गाऊन आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं प्रोफेशनल पद्धतीने फिटिंग केलेला आहे. तर हा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर असा वाटत आहे. वेअर केल्यानंतर सुद्धा मला स्वतःला खूप कम्फर्टेबल वाटतोय आणि खूप सुंदर असा बांधलेला आहे ना. तुम्ही सुद्धा नक्कीच तुम्हाला जर असे गाऊन वगैरे जर तुम्ही वेअर करत असाल डेली यूजसाठी तुम्ही वापरत असाल, तसं आहे आता उन्हाळा चाललेला आहे, सो सर्वच लेडीज जास्तीत जास्त असं नाईटी किंवा गाऊन यूज करण्याचा प्रयत्न करतात किंवा यूज करतात.
त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की फिटिंग करून बघा एकदा. तुम्ही एकदा केलं ना तरी तुम्हाला तो खूप छान वाटेल आणि फिटिंगला सुद्धा एकदम परफेक्ट बसून जाणार आहे. तर हा इथून फिटिंग म्हणाल तर मला जेवढं हवं तेवढं मी मला 4 ते 5 इंचाचा म्हणजे बोटाचा असं अंतर घेऊन मी केलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा त्याच्यावरती गाऊन आपला हा गाऊन जो फिटिंग करायचा तो असा उलटा करून ठेवायचा आहे पसरून आणि त्याच्यावरती तुम्हाला जो परफेक्ट बसतो तो गाऊन ठेवून घ्यायचा आहे सरळ आणि त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही गाऊनचं फिटिंग नक्की करू शकता. तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि मी असा अंदाजे केलेला आहे. आणि हा जो गाऊन आहे तो एकदम असा ब्लाऊज सारखा एकदम फिटिंग नसतो, हा लूजच असतो. सो आणि दिसायला सुद्धा किती असा नीटनेटका दिसतोय तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही नक्की गाऊनचं फिटिंग करू शकता आणि प्रोफेशनल पद्धतीने गाऊन फिटिंग करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून खूप साऱ्या मैत्रिणींना याचा फायदा होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.